राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील सध्या आपल्या सोबत आहेत. आपण त्यांच्यासोबत चर्चा करू. ताई, खरं तर दिवंगत नेते अजित पवार यांच्या खरं तर काही पक्षातील म्हणजे तुमच्याच पक्षातील काही आवडती जी कार्यकर्ते किंवा पदाधिकारी त्यांच्या यादीमध्ये किशोर मसाळ हे व्यक्ती होते. मात्र आता अजित पवार गेल्याच्या नंतर म्हणजे हयात नसताना किशोर मसाळचं एक वक्तव्य जे आहे सध्या त्याच्यावरून जोरदार चर्चा सुरू आहे. कुठंतरी एखादा आपला नेता हयातीत नसताना असं वक्तव्य करणं कुठंतरी त्या नैतिकतेला धरून नाही. त्याच्यामुळं साहजिकच सर्व राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांमध्ये सुनेत्रा पवार यांच्यामध्ये नाराजगी व्यक्त होताना पाहायला मिळते. मुळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय अजितदादा यांच्या पक्षातील प्रत्येक कार्यकर्ता हा दादांचा आवडतीचाच आणि जवळचा होता. दादांची नाळ ही कार्यकर्त्यांशी अत्यंत जवळीकपणे जुळलेली होती. परंतु आज दादा आपल्यामध्ये नाहीत. मुळात आपला बाप माणूस आज आपल्यामध्ये नाही. ज्याच्या पक्षात आपण काम केलं, ज्याच्या पक्षात आपण पदं भोगली, ज्याच्या पक्षात आपण मोठे झालो, ते आज हयात नसताना एका फोन कॉल रेकॉर्डिंगमध्ये मला वाटतं ती सदर जो नगरसेवक आहे तो किशोर मासाळ आहे, त्याचं नाव मला कळलेलं आहे. म्हणजे तो नशेतच वाटत आहे. परंतु नशेत आणि शुद्धीत माननीय अजितदादांबद्दल तुम्ही बरगळूच कशी शकतात? त्याच्यासोबतची एक महिला आहे, म्हणजे ती सरळ म्हणते की वर जावं लागेल. अरे लाजा वाटल्या पाहिजेत. ज्या पक्षाने आपल्याला नाव पैसा पद प्रतिष्ठा हे दिलं, म्हणजे किशोर मासाळ याला तर माननीय अजितदादांनी बिनविरोध बारामतीतनं नगरसेवक केला. त्यांचं वैयक्तिक काय लाईफ आहे, त्यांनी काय केलं आहे त्याच्याशी आम्हाला खरंच घेणं देणं नाही. त्यांनी अजून काय त्यांना करायचं आहे तिकडं त्या नशापाणी कराव्या. परंतु नशेत किंवा भरशुद्धीमध्ये माननीय अजितदादांबद्दलचं वक्तव्य खपून घेतलं जाणार नाही. याचाच अर्थ दादा जिवंत असताना दादांनी ज्यांना ज्यांना जीव लावला, ज्यांना ज्यांना प्रेम केलं, ज्यांना ज्यांना राजकारणात नाव प्रतिष्ठा दिली, ती लोक दादा जिवंत असताना त्यांना तो त्रासही दिला. आणि दादा गेल्यानंतर जर खुल्याम हे वक्तव्य करत असतील तर त्यांनाच्या या चुकीला खरंच माफी नाही. लाज बाळगली पाहिजे की आपण आपला बाप माणूस दिवंगत माननीय अजितदादांबद्दल तुमची जीभ उचलूच कशी शकता? म्हणजे तुमच्या जिभेला हाड आहे की नाही? तुम्ही वैयक्तिक लाईफमध्ये कुठल्या बाईशी बोला, बाबाशी बोला, नाही तर अजून कुणाशी बोला. तुमच्या वैयक्तिक लाईफमध्ये बोलत असताना तुमच्या पोटातलं विष हे तुमच्या ओठावर आलं. त्याच्यामुळे ती व्यक्ती दादांची जवळची म्हणून अजून वेदना देऊ नका. ती व्यक्ती, ती महिला लायकीच्या नाहीत अजितदादांचे पदाधिकारी म्हणण्याचे, कार्यकर्ते म्हणण्याचे, अजितदादाची माणसं म्हणण्याची. त्यांनी तातडीने कुणी हाकलून देण्यापेक्षा स्वतःहूनच राजीनामा देणं गरजेचं आहे. ही खूप मोठी अक्षम्य चूक आहे आणि ही चूक नाही माफी करू शकत. दादांबद्दल अपशब्द दादा जिवंत असताना कुणाची काढायची हिंमत नव्हती आणि तुम्ही दादाच्याच पक्षामध्ये राहून जर दादा गेल्यानंतर काढत असाल तर चुकीला माफी नाही. सामान्य कार्यकर्त्यांचा वादा म्हणजे अजितदादा हे एक सूत्र होतं. प्रत्येक कार्यकर्त्यांसोबत अजितदादांची एक नाळ जोडलेली होती. मात्र ज्यावेळेस ही ऑडिओ क्लिप बाहेर आली याच्यामध्ये राष्ट्रवादीची जी युती पदाधिकारी आणि हा किशोर मसाळ दोघांचा संवाद सुरू आहे. आणि अशामध्ये दादांबद्दलचं केलेलं हे किशोर मसाळचं वक्तव्य अत्यंत वेदना देणारं आहे. आता त्याच्यावरती हकालपट्टीसुद्धा केलेली आहे. मात्र दादा गेल्याच्या नंतर कुठंतरी राष्ट्रवादीची घडी विस्कटते का नाशे हे सर्व जे काही लोक मी दादांच्या जवळचं आहे असं म्हणणारे आता दादांच्या हयात नसताना असं वक्तव्य करताना समोर येताना पाहायला मिळते. दादा असताना दादा हे सर्वासर्वी होते आणि दादांचं नेतृत्व हे अत्यंत कणखरपणे प्रभावीपणे कार्यकर्त्यांशी नाळ जोडणार होते. दादा जिवंत असताना दादासमोर गोड गोड बोलून सगळं आपल्या पदरात पाडून दादा गेल्यानंतर यांनी यांचा रंग दाखवला. यदाकदाचित जर दादा आज असते तर दादांनी त्यांची हकलपट्टी केली असती. पण अशी लोक होती पक्षामध्ये
की जे दादा जिवंत असताना दादांच्या नावाने स्वतःचं चांगभलं घेऊन त्यांच्या मागं त्यांच्या बाबतीत बोलणं हे तेव्हाही होतं. आणि दादा गेल्यानंतर निर्लज्ज ही लोक जर बोलत असतील तर पुन्हा सांगते, ही पक्षात राहण्याच्या तर लायकीची नाहीच नाही. हे स्वतःला कार्यकर्ता किंवा नगरसेवक म्हणण्याच्या सुद्धा पात्रतेचे लायकीचे नाहीत. कारण का तुम्हाला पुन्हा सांगते, अजितदादांनी भरभरून दिलं. सोनाली गाडे जी महिला आहे, युवती अध्यक्ष आहे. म्हणजे तुम्ही निर्लज्जपणे म्हणताय की वर जाऊन द्यावं लागेल. अहो तुम्ही म्हणजे शब्द नाहीत. खरंच तुम्हाला तुमच्या आईवडिलांनी संस्कार दिलेले नाही आहेत. तुम्ही ज्या फायद्यासाठी दादाचा वापर केला, दादाच्या नावाचा वापर केला, दादाच्या पक्षाचा वापर केला, आज दादा नसताना तुमचं वक्तव्य समोर आलं आणि तुमचा चेहरा हा जगासमोर आलेला आहे. जगण्याच्या लायकीचे नाहीत आणि कार्यकर्ते म्हणण्याचे तर नाहीच नाही. आणि जर एवढा दादाचा तिरस्कार होता, एवढं दादाबद्दल पाप आणि विष पोटामध्ये होतं, तर जायचं ना दुसरीकडं, दुसऱ्या पक्षामध्ये, दुसरीकडे काम करायचं. नाही करायचं पक्षामध्ये काम. म्हणजे आपल्याच बाप माणसाला नावं ठेवायची, त्याच्यात पक्षात राहायची, ही नालायक वृत्तीची लोक होती. त्यांना जर पक्षातनं हकालपट्टी केली असेल तर ते माननीय सुनेत्रा वहिनींनी, पार्थदादांनी अत्यंत योग्य डिसिजन घेतलेला आहे. आम्ही त्याचं स्वागत करतो. नशीब त्यांनी हाकलून दिलं. आमच्यासारख्या अजितदादाच्या माणसांनी 100 हाणले असते आणि 1 मोजले असते. आमच्या अजितदादाबद्दल, आमच्या बाप माणसाबद्दल अजिबात चकार शब्द चुकीचा काढायचा नाही. कारण का त्यांनी तुम्हाला दोन्ही हातांनी भरभरून दिलेलं आहे. त्याची जाण प्रत्येक अजितदादाच्या माणसाने, पदाधिकाऱ्याने, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांनी ठेवणं गरजेचं आहे. राष्ट्रवादीमध्ये सध्या राज्यसभाच्या उमेदवारीवरून छगन भुजबळ जे आहे ते नाराज असलेलं समोर येत आहे. राजेंद्र जैन यांना सध्या आता उमेदवारी दिलेली आहे. एक लक्षात घ्या, छगन भुजबळ साहेबांना खरं म्हणजे मला माहीत नाही, तुम्ही सांगताय म्हणून नाराज होण्याचं कारणच नाही. त्यांना राज्यसभेवर ज्येष्ठ ओबीसी नेते म्हणून वर्णी करत होते, परंतु त्यांनी मध्येच मला वाटतं समीर भाऊंची हे घातली. असं नाही चालत ना. आपण आपल्या म्हणजे अजितदादा गेल्यानंतर माननीय छगन भुजबळ साहेबांना एक ओबीसी ज्येष्ठ नेते म्हणून जर त्यांची वर्णी होत असेल तर ती जी काही अट घालण्यात आली ती योग्य नव्हती. आणि त्याच्यावर मला वाटतं छगन भुजबळ साहेबच राज्यसभेवर जाण्यास त्यांचा नकार असू शकतो. कारण का ही 2 वर्षाची राज्यसभेवर असणारी निवड होती आणि छगन भुजबळ साहेब महाराष्ट्र राज्यातील अत्यंत महत्त्वाच्या मंत्रिपदावर सुद्धा आहेत. त्यामुळे मला नाही वाटत ते नाराज होतील. परंतु ओबीसी नेते असतील किंवा राष्ट्रवादीचे सगळे आमचे वरिष्ठ नेते असतील, त्यांनी एक लक्षात ठेवावं की माननीय अजितदादांच्या मागे तुमच्या खांद्यावर त्याची धुरा आहे आणि तुमची साथ माननीय सुनेत्रा वहिनी असतील, माननीय पार्थदादा असतील, माननीय जयदादा असतील, ही सांगड घालून आपल्याला आपल्या अजितदादांचा पक्ष हा त्यांच्याच विचाराने कार्यरत ठेवून सक्षमपणे पुढे न्यायचा आहे. त्यामुळे मला नाही वाटत की छगन भुजबळ साहेब कुठं नाराज असतील. त्यांनीच एवढं मोठं मंत्रिपद सोडण्यापेक्षा आपण म्हणजे राज्यसभेवर जाण्यापेक्षा मंत्रिपदावर महाराष्ट्राच्या महत्त्वाच्या पदावर राहू असा विचार केला असेल. ठीक आहे. ताई, बच्चू कडू जे आहे ते सातत्यानं असं वक्तव्य करतात की एकनाथ शिंदे हे राज्याचे मुख्यमंत्री होतील, देवाभाऊंनी केंद्रात जावं असं त्यांनी वक्तव्य केलं. याचाच अर्थ की सध्या भाजप आणि राष्ट्रवादी जे आहेत ते सध्या स्वतःला मोठं समजून घेत आहे. कुठंतरी राष्ट्रवादीची याच्यामधून पिछेहाट होती का, असं काही समोर येतंय का? कारण की सातत्यानं जे त्यांचे नेते आहेत ते वक्तव्य करत आहेत. महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, त्याच्यानंतर भाजप आणि शिवसेना ही महायुतीत सरकार म्हणून आहे. प्रत्येक पक्षाला आपला आपला पक्ष वाढवणे त्यांचा अधिकार आहे, त्यांची ध्येय धोरणं पोचवणं अधिकार आहे. आता बच्चू भाऊंनी जे माननीय एकनाथ शिंदे साहेबांबद्दल बोलले तर त्यांचा तो अधिकार आहे की बाबा एकनाथ शिंदे साहेब त्यांचे नेते मुख्यमंत्री झाले पाहिजे आणि देवाभाऊनी आता केंद्रात जायला पाहिजे, ही त्यांची भावना त्यांनी बोलून दाखवलेली आहे. राहिला राष्ट्रवादीच्या पिछेहाटची एक लक्षात घ्या, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा माननीय अजितदादा नसल्यामुळे जी
पोकळी भरून काढण्याचा प्रत्येकजण आम्ही प्रयत्न करत आहोत. तर याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी म्हणून आम्हालाही वाटतं की राज्याच्या पहिल्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी झाल्या राज्याच्या मुख्यमंत्री सुनेत्रा वहिनींनी व्हावं आणि काही आम्ही अपेक्षा करू नये. जर आमचे अजितदादा आज असते तर आम्ही सांगितलं असतं की राज्याचे मुख्यमंत्री होण्याची संधी महाराष्ट्राने अजितदादांना दिली पाहिजे. आणि आज अजितदादा हयात नसताना सर्वसामान्य प्रत्येक व्यक्ती म्हणत आहे की दादा मुख्यमंत्री पदाचे होण्यापासून फक्त राहिले. दादा आम्ही तुम्हाला मुख्यमंत्री करणार होतो, परंतु नियतीने हा घाला घातला आणि ही वेळ आमच्यावर आली. जरी ही वेळ आमच्यावर आली असली तरी राज्याच्या मुख्यमंत्री पहिल्या मुख्यमंत्री म्हणून माननीय सुनेत्रा वहिनींनी बसावं असं आमच्या कार्यकर्त्यांची सुद्धा भावना आहे. त्यामुळे आपल्या पक्षामध्ये आपल्या नेत्याची ही भावना असणं चुकीचं नाही. राहिला जर भाजप कुठेतरी मोठा भाऊ म्हणून जर मिरवून घेत असेल तर त्यांना वेळोवेळी तुम्ही मोठे बंधू नाही, आपण सर्वजण एकाच वयाची भावंड किंवा बंधू आहोत आणि एकत्रितपणे सरकारमध्ये आहोत, हे सातत्याने शिवसेना असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असेल हे भाजपला सांगतात. दिवंगत नेते अजित पवार यांनी सातत्यानंच कार्यकर्त्यांना भरभरून दिलं. मात्र अजितदादा हयातीत नसताना राष्ट्रवादीमधल्याच पदाधिकाऱ्यांनी दादांवरती अशा पद्धतीनं वक्तव्य करणं हे क्लेशदायक आहे, वेदनादायक आहे. ज्यांनी हे वक्तव्य केले त्याची पक्षातून जी हकालपट्टी केलेली आहे ती अगदी योग्यच केली. मात्र आम्ही दादांप्रेमींकडून हकालपट्टी करण्यापेक्षा त्या व्यक्तीला 100 जोडे मारून एक मोजला असता अशी प्रतिक्रिया जी आहे ती रुपाली ठोंबरे पाटील यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळते. कॅमेरामॅन सुशांत राऊत सोबत लक्ष्मण जाधव, ट्यून इन मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.